टेंभवलीचं हे भव्य क्रीडांगण जय हनुमान क्रीडांगण सलामीची जोडी आपण पाहतोय की गीतेश माळीच्या सोबतीनं देवेश नाईक यशवंत स्मृती राहनाल आणि त्यांच्या विरोधात वरादेवी स्पोर्ट ताडाली. ताडालीच्या कॅप्टननं सांगितलं की या वर्षामध्ये एक चषक जिंकला परंतु तो मोमेंटम आम्हाला पुढे कॅरी फॉरवर्ड करता आलेला नाहीये. त्याच्यामुळे ही स्पर्धा आमच्यासाठी एक मोठी स्पर्धा असेल आणि या स्पर्धेतून आम्ही एक चांगलं प्रदर्शन चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करू. पंचांचा अधिकृत इशारा आणि आजच्या दिवसाला सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन. बरोबर 4:49 पहिला बॉल डिलिव्हर्ड होतोय. भाविक बजागे बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. डीप मध्ये मिड विकेट आणि एक फिल्डर डीप मध्ये स्क्वेअर लेगला सेट करण्यात आला. 4:49 पहिला बॉल डिलिव्हर्ड होतोय आजच्या दिवसातील आणि सामना करेल बॅटर गीतेश माळी. भाविक तयार. राईट आर्म ऑफ द विकेट. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर मोठी सफलता. विकेटचं पतन. गीतेश माळी बॅक टू डग आउट. बॉल थोडासा आतमध्ये वळण घेतोय आणि इनर एज घेऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाताना आपल्याला बघायला मिळाला. पहिल्याच बॉलवर सफलता मिळवून दिली आहे. व्हेरी गुड स्टार्ट. व्हॉट अ स्टार्ट हियर. ड्रीम स्टार्ट. स्वप्नवत सुरुवात आपल्याला इथे बघायला मिळते आणि गीतेश माळी शून्यावरती बाद झाला. नवीन बॅटर आदित्य मैदानामध्ये एंटर होतो. भाविक बजागीला काय स्टार्ट मिळाला. अशी सुरुवात. पंचांचा नो बॉलचा देखील इशारा येतोय. डीप मध्ये स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल झाला आणि ओव्हर स्टेप. आय थिंक स्टंपला हिट केलं होतं. बॉल टाकते वेळेला बॉल रिलीज करते वेळेला ऑफ स्ट्राईक एंड बॉलर एंडच्या अगदी स्टंपला हिट केलं गोलंदाजाने आणि त्याच्यामुळे नो बॉलचा देखील इशारा करण्यात आला. 1+1 2 धावा त्या ठिकाणी मिळतील आणि या पुढचा बॉल असेल आता फ्री हिट. सर एक्झॅक्ट सर ऑलरेडी बेल्स पडलेलीच आहे. काल देखील परेशजी आपण चर्चा करत होतो की जसं की न्यूझीलंडमध्ये वेस्ट इंडिजमध्ये श्रीलंकेमध्ये मैदानांवर बेल्स स्टंपवर ठेवणं थोडं कठीण होतं तसं हे क्रीडांगण आहे. अगदी ओपन स्पेस आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसलेले क्रीडांगण आहे. धावसंख्या धावफलकावरती आता एक तुम्हाला पाहायला मिळेल. आदित्य ऑफ द मार्क. स्ट्रायकिंग एंडला देवेश. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. आज विकेट एक वेगळं रूप दाखवतोय. काल काय बॅटिंग पाहायला मिळाली होती. टीम विशेष म्हणजे गोरसे ब आणि उत्तन या टीमचा खेळ कालच्या दिवसामध्ये लाजवाब उडवली. ब संघाने देखील काल चांगली खेळ साकारली. पुन्हा एकदा यावेळेला बॉल हवेत. पुन्हा विकेटची संधी आहे. स्क्वेअर लेगचा फिल्डर आणि विकेट किपर दोघांमध्ये कॉलिंग व्यवस्थित झाली नाहीये आणि देवेश नाईकला मिळतं जीवनदान. जीवनदान ऐकलं आपण की रक्तदान अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. कन्यादानाला देखील खूप मोठं महत्व आपल्या समाजामध्ये दिलं जातं आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिलं जातं. परंतु
क्रिकेटच्या खेळामध्ये जर तुम्ही प्रतिस्पर्धी फलंदाजाला जीवन दान द्याल तर ते तुम्हाला खूप महागात पडेल. भाविक तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ यावेळेला पुन्हा हवेत मिड विकेटला. आता चूक होणार नाहीये. आता जरूर आदित्यला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. भाविकला मिळाली आहे ही दुसरी सफलता. बॅटर गॉन. अगदी ओव्हर पिच बॉल होता आणि त्याच्यावर लॉफ करण्यात आला आणि सरळ मिड विकेटच्या हातामध्ये चेंडू येतो आणि कोणत्या प्रकारे चुकी केलेली नाहीये. चांगला झेल पकडलाय. धावसंख्या धावफलकावरती 2 असताना 2 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. नवीन बॅटर बंद्रा मारुती काल्हेर. राकेशजी पाटील यांचा संघ तुम्हाला खेळताना दिसेल आणि त्यांच्या विरुद्ध भाईंदर पाडा हा संघ तुम्हाला खेळताना दिसेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की जसं पहिलं सत्र संपेल टॉससाठी आपण रेडी राहा. ओ भाविकचा खोल आत टाकलेला बॉल परफेक्ट यॉर्कर. लाऊडली अपील करण्यात आला होता आणि पुन्हा नाईक आला नवीन बॅटर. एक धाव त्या ठिकाणी मिळते. काय गोलंदाजी करतोय. प्रत्येक बॉल वर आक्रमण अटॅक करण्याचा प्रयत्न बॉलर भाविक बजागेच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळाला. वराळ देवी स्पोर्ट ताडाली संघाकरिता जो स्टार्ट मिळून देणं गरजेचा होता तो स्टार्ट त्याने मिळवलाय. मात्र समोर देवेश आहे, वन ऑफ द ग्रेट लेफ्टी बॅटर फ्रॉम राहनाल आणि नेहमीच त्याच्या बॅटमधून आपण इनिशियल ओव्हरमध्ये चांगला स्टार्ट बघितलाय. त्याच्या बॅटमधून रन्स येणं गरजेचे आहेत. त्या रन्स तो इथे पूर्ण करणार का. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. भाविक इथे वळवल्या बॉल ऑन साइडला. ऑफिस हिप टर्न करत असताना स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती बॉल येतोय आणि एकच थोडस थ्रो वाईड आला परंतु एकापेक्षा अधिक नाही. आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ यशस्वी षटक आपण पाहतोय. सध्या तरी वराळ देवी स्पोर्ट ताडाली संघाकरिता भाविकनं तेथे दावा खर्च केला त्या 4 आणि 2 महत्वाच्या सफलता आपल्या संघाला मिळून दिल्या. सेकंड ओव्हर फार एंड कडनं मानिपाडा एंड कडनं गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक धीरज बजागे आणि धीरजच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर देवेश नाईक तुम्ही पाहतायत. पॉवर प्ले मधील दुसरं षटक. चला टीम ताडाली थोडं वेळेवरती लक्ष ठेवा. पहिल्याच ओव्हरसाठी तुम्ही जवळपास 7 मिनिटे घेतलेले आहेत. धीरजचा पहिलाच बॉल स्विंग केला ऑन साइडला. हो काय फिल्डिंग आहे. अक्षरशः झपाटला होता क्षेत्ररक्षक बॉलवरती आणि योग्य त्या प्रकारे बॉलला स्टॉप केलं. एकच धाव तिथे मिळेल आणि ह्या एका धावेने 5 या आकड्यावरती आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. पॉवर प्ले मध्ये कुठेतरी आता इथून जो स्टार्ट मिळणं गरजेचं होतं तो स्टार्टर मिळाला नाहीये यशवंत स्मृती राहणार संघाला. त्याच्यामुळे थोडीशी अडचण जरूर वाढली आहे. मात्र बॅटर्स अगदी आपण पाहिलं तर देवेश मैदानाच्या आतमध्ये अजूनही
फॉर बॅटिंग लाईनअप डेप मध्ये खोलवर आहे. रानालची फुल टॉस होता. बॉल हवे त्या चिप केला. फटका स्वस्त आहे. धावा मस्त मिळतात परंतु चिप स्ट्रोक होता ओव्हर द मिड ऑफ. बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकार त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय आणि या चौकारानं कुठेतरी आता मोमेंटम आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न असेल. कुणाल नाईक आहे स्ट्रायकिंग एंडला. धीरज पुन्हा एकदा लॉफ केला. बॉल हवेत. मिड विकेटचा फिल्डर येतोय चेंडू खाली. ओ हो प्रयत्न चांगला केला. हवेच्या विरुद्ध दिशेने त्यावेळेला फटका आपण बघितला आणि तेच कारण पाहतो की थोडासा बॉल जसा वर गेला एलिव्हेशन खूप चांगलं मिळालं होतं परंतु अंतर त्याला कापता आलं नव्हतं. ज्या वेळेला टेंबोली विलेज एंडकडनं गोलंदाजी होते त्यावेळेला ह्या सत्रामध्ये वेगानं धावा बनतात. तुफानी रन्स. आपण नेहमीच इथे टेंबोलीकरांचा सराव बघत असतो. या सेशनला ते प्रॅक्टिस करत असतात आणि खूप जास्त रन्स ते बनवत असतात परंतु आता येथे मानिपाडा एंडकडनं गोलंदाजी होते. बॉल हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हर मधून फिल्डर येतात. दोघांमध्ये टक्कर. कॉलिंगचा भाव आणि त्या दरम्यान एक धाव देखील मिळते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 12. 12 रन्स ऑन द बोर्ड नाव. धीरज पुन्हा एकदा राउंड द विकेट. ओ हो समोर लॉफ केलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. काल्या पडद्याला धडकतोय बॉल. जाईल सीमारेषेच्या बाहेर. दमदार षटकार. What a great shot here. Have a look at that. समोर काळ्या पडद्याला धडकणारा हा ब्रँडेड सिक्सर आणि या सिक्सरने संघाची धावसंख्या वेगाने पुढे गेली. देवेश पुन्हा उचललाय आणि हा देखील चेंडू मिड विकेटच्या पलीकडे पाठवलाय. बॅक टू बॅक 2 षटकार देवेशच्या बॅट मधून. वॉट अ स्टार्ट. वॉट अ एक्सलंट स्टार्ट. गिअर अप केलाय. ऑप्शनच्या बाहेरनं उचलला बॉल. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता आणि त्याच्यानंतर बॅकलिफ्टला हाय बॅकलिफ्टनं हा फटका एक्झिक्यूट करत असताना बॅक टू बॅक दुसरा सिक्सर आला आणि या मॅच मध्ये पलटवार झालाय यशवंत स्मृती राहनाल संघाचं. अमोल ठाकूर गोलंदाजी करण्यासाठी येतोय. ओव्हर नंबर 3 तिसऱ्या षटकामध्ये आणि धावा धावफलकावरती सध्या 24. पळवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आणि पहिल्याच बॉलवर सफलता मिळते. पा फ्लाइट देण्याचा प्रयत्न. बॅटची कड आणि बॉल सर विकेट किपरच्या हातामध्ये
झेल स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला आणि कुणाल च्या खेळीचा अंत होतोय. अक्षय चौधरी नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय. मला वाटतं की आफ्टर मॅरिट लग्नानंतर आता म्हणजे नव्या इनिंग मध्ये प्रवेश केल्यानंतर अक्षय चौधरी पुन्हा बॅक ऑन द फील्ड नाव. शुभेच्छा असतील त्यांना. खऱ्या आयुष्याला आता सुरुवात झाली आहे. फ्लायटेड बॉल आणि आले आले उचललाय, उडवलाय, फेकून दिलाय सरळ लॉंग ऑनच्या बाहेर. सिक्सर. काय फटका आहे लाजवाब. मला वाटतं एक रस्त्यावर मानीपाडा रोडवर एक बाईक आहे, त्याचा जो आरसा आहे त्याचा अँगल थोडा बदला दादा. षटकार त्या ठिकाणी आला. फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता, सोडून दिला बॉल ऑप्शनच्या बाहेर आणि टप्पा पडल्यानंतर अधिक वळण घेणारा चेंडू होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो आणि धावा धावफलकावरती एका धाव्याने 31 आकड्यावरती अक्षय चौधरीनं आलेल्या सिक्सरनं अकाउंट ओपन केलं आणि कुठेतरी गोलंदाजावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. 31 ऑन दी बोर्ड नाव. चांगली टोटल आपल्याला बघायला मिळेल, ती मात्र शंका नाही. पुन्हा फार दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता. अमोल तर थोडंसं आता दिशेमध्ये भरकटताना आपल्याला पाहायला मिळाला. नियंत्रित गोलंदाजी त्याच्या वतीने आपण सध्या तरी बघितलेली नाहीये. सॉफ्ट हँड फक्त स्टिअर केला, दिशा दाखवली. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर बॉलवरती येतोय. तोपर्यंत संधी होती फलंदाजांकडे ती सिंगल पूर्ण करण्याची. यानंतरची जी लढत होणार आहे राकेशजी पाटील ज्यांचा संघ बंद्र्या मारुती काल्लेर तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात भाईंदरपाडा ठाण्यातून आणखी एक संघ येथे दाखल होणार. काल ठाण्यातून कासार वडवली संघाला तुम्ही खेळताना बघितलं आणि काल ISPL चे स्टार भरपूर आपल्याला बघायला मिळाले या स्पर्धेमध्ये. ऋतिक पाटील, भावेश पवार, पवन केने, आयुब शेख, मॅकमिलन गोविंद. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल आणि उडवदा बॉल एक साकावरच्या क्षेत्रात गॅप फाईंड करत असताना कावेची साथ चांगली मिळते आणि देवेशनं त्याचा फायदा उचललाय. त्याच्या बॅटमधून येतोय क्लासिकल चौकार. पुन्हा एकदा अमोल, पुन्हा फ्लायटेड बॉल. इथे फटका जरूर फसला होता. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू येतो आणि त्याच्यावरती मिळेल एक धाव. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 38 धावा तुम्हाला बघायला मिळतात. पहिलं षटक पहा भाविक बजागेचं, फक्त 4 धावा आल्या होत्या, परंतु तदनंतर धीरजच्या विरुद्ध आल्या 20 धावा. अमोलला गोलंदाजीसाठी पाचारण केलं आणि त्या अमोल ठाकूरच्या विरुद्ध देखील आता 14 रन्स आतापर्यंत आलेले आहेत. कुठेतरी आता कॅप्टनचा देखील निर्णय चुकला असावा असं वाटतं की भाविकला कंटिन्यू ठेवणं गरजेचं होतं. हुक केलं बॉलला आणि पाठवलं सर बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वन बाउन्स ओव्हर द लाईन इनटू द फॅन्स. 4 रन.
3 षटकांचा केस संपन्न झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 42 धावा धावफलकावरती 42 ला 3. 14च्या गतीने धावा जोडल्या गेल्यात आणि आता गोलंदाजी करण्यासाठी प्रेम सूर्यवंशी बॉलिंग मार्क वर येतोय. आणखी एक लेफ्ट आर्मर आणि त्याच्या समोर लेफ्ट बॅटर देवेश नाईक सध्या बॅटिंग करतोय 20 वर. 20 धावा त्याच्या बॅट मधून आणि त्याच्यामध्ये 2 सिक्सर आणि एका चौकाराचा समावेश आहे. प्रेम पुन्हा एकदा ओ बॅटची कड फटका फसला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू येतोय. फलंदाज बाद बिग विकेट प्रेम सूर्यवंशीला मिळाली आहे. देवेश नाईक बॅक टू डग आउट. बॅटची कड घेत असताना बॉल सरळ मागे विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि देवेश नाईक तिथे बाद होतोय. प्रेमच्या हातामध्ये चेंडू सोपवला आणि फायनली जो ब्रेक थ्रू हवा होता कारण चांगली भागीदारी दोघांमध्ये चांगला जम बसला होता आणि चांगल्या वेगाने ते रन्स बनवत होते. मृणाल नाईक आला नवीन फलंदाज. यशवंत स्मृती राहणार टीम कडनं. धावा सध्याच्या घडीला 42 आहेत. 4 खेळाडू आतापर्यंत बाद झाल्यात. याच गतीने धावा जोडल्या गेल्या तर डेफिनेटली येथे आपण पाहतोय की राणाल संघाचा प्रोजेक्टेड जे स्कोर आहे 60+, 65च्या वर तुम्हाला बघायला मिळतं आणि ती टोटल चांगली आपण नक्कीच म्हणू शकतो. परंतु हे सत्र संध्याकाळचं आहे. या सेशन मध्ये रन्स वेगानं बनतात आपण अनेकदा पाहिलंय. ओव्हर पिच बॉल हवेत. लॉंग ऑन मधून फिल्डर येतात. आणखी एखादी विकेट मिळेल का आणि किती हवा आहे बघा. स्वतः भोवती गिरक्या घेत होता तो क्षेत्ररक्षक अक्षरशः आणि ते दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न राहिलाय. 3 धावा बघता बघता पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावांनी स्कोर आता पुढे जाताना तुम्ही बघताय सध्याच्या घडीला 45 धावा. स्विच हिट रिव्हर्सचा प्रयत्न आणि बॉलला पाठवलं सर पॉइंटच्या पलीकडे. जबरदस्त हिट प्रॉपर टायमिंग सिक्सर. फुल टॉस पुन्हा रिव्हर्सचा फटका. अक्षय चौधरी थांबणार नाहीये. जबरदस्त झंझावत खेळ साकारत असताना बॅक टू बॅक 2 मोठे फटके. षटकारानंतर आलाय चौकार. एकदा फ्लाइट देण्याचा प्रयत्न होता आणि अक्षय चौधरी ऑन फायर नाव. चर्चा आपण करत होतो की सेकंड लाईफ दुसरं आयुष्य त्याचं सुरू झालंय. लग्नानंतर असंच म्हणत असतात परंतु आज क्रिकेटच्या खेळामध्ये हा डाव देखील तो खूप चांगला खेळायला लागलाय. 5 बॉल मध्ये 21 वर आता तो जाऊन पोहोचला आणि 55 धावा सध्या स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. पुन्हा रिव्हर्सचा फटका. आता फिल्डर आहे असं वाटलं की अक्षय विसरला असावा. एव्हरी इज नॉट संडे. फिल्डर लगेचच सेट केला. कॅप्टन गुड कॅप्टन्सी. बॅटर गॉन. फलंदाज अक्षय बॅक टू डग आउट. ऍक्शन 3 एक्झिक्यूट करण्यात आला होता आणि स्क्वेअर ऑन अँगल आपण बघूया ज्या पद्धतीने तो झेल पकडला. प्रॉपर हा फटका देखील होता. पहा हॅव अ लुक ॲट दॅट परफेक्ट पोझिशन आणि बरोबर मिडल करून हा फटका खेळला परंतु त्याच्यानंतर डोक्यावर हात अक्षयचा.
की फिल्डर आता लावलाय तिथे. पंचावन्न धावा, 55ला 5. निम्मा संघ गारच झाला. भाईंदरपाडा टीमचा कॅप्टन प्लीज रिपोर्टिंग फॉर द टॉस अँड टीम कालेर. मयुरेश पहिलाच बॉल सॉफ्टहँड फक्त स्ट्रोकला चेक करत असताना धाव घेण्याचा प्रयत्नच केलेला नाही आणि डॉट बॉल येतोय सूर्यवंशीचा आणि याचबरोबर 4 षटकांचा खेळ संपन्न. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या त्या धावफलकावरती 55 धावा, 55 लॉस ऑफ. अमोल ठाकूर बॉलिंग मार्कवर येतोय. अमोलनं पहिल्या षटकामध्ये खर्च केला होता, परंतु भाविक बजागेकडे गोलंदाजी दिली जात नाहीये. कुठेतरी हा जरूर एक आश्चर्यचकित करणारा निर्णयच आहे. कारण ज्या भाविकनं फर्स्ट ओव्हरमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या त्या भाविककडे कॅप्टननं पुन्हा चेंडू दिलाच नाही. बघूया एका वेगवेगळ्या कॅप्टनच्या रणनीतीनुसार प्रत्येकी संघ खेळत असतो, प्लॅनिंग करत असतात, प्लॅनिंगला एक्झिक्यूट करत असतात. अमोलचा बॉल सोडून दिला. टप्पा पडल्यानंतर थोडासा वळण घेणारा पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव तिथे मिळेल आणि धावसंख्या एका धावेने पुढे जाताना 56 या आकड्यावरती मृणाल नाईक आणि मयुरेश नाईक ही जोडी आता सध्या मैदानाच्या आतमध्ये. मृणाल त्याच्याकडे नक्की क्षमता आहे मोठा फटका खेळण्याची, परंतु त्याची विकेट डोक्यात. बॉल हवेत, कोणत्या प्रकारे चुकवणार नाहीये. शॉट एक्सा कव्हरला, चांगला झेल पकडलाय. खेळाडू बाद. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय की मृणाल नाईकची विकेट तेथे मिळाली आहे. चांगला झेल पकडत असताना शॉट एक्सा कव्हर रिजन मध्ये. 56 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. न्यू बॅटर भावेश नाईक मैदानामध्ये एंटर होतोय. डावातील अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत आणि या 5 बॉलमध्ये किमान 1 ते 2 मोठे फटके खेळण्याचा मानस यशवंत स्मृती राहणालचा असेल. प्रोजेक्टेड स्कोर आता 68 आपल्याला बघायला मिळतोय आणि तो प्रयत्न करावा लागेल, कारण ज्या प्रकारे तुम्हाला स्टार्ट मिळाला त्याला कॅपिटलाइज करणं गरजेचं असतं. हो, आल्या आल्या 22नं देखील हवेतूनच खेळण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव तरी ते मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. सहजगत्या 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांनी स्कोर पुढे केलेला आहे. 58 या आकड्यावरती आता टीमची टोटल. 58 ऑन दी बोर्ड नाव. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस नाव. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या ओव्हरमधील बाकी 4 बॉल आहेत. जवळपास 13 ते 14 धावा पर ओव्हर बनवण्याचा प्रयत्न राहिलाय. ओ बॅटची कड मागे निघून चाललाय बॉल थर्डमॅनच्या दिशेनं. शॉट थर्डमॅनला फिल्डर येतात आणि त्याच्यावरती मिळेल सिंगल. एकोणसाठ 59 रन्स. ओ यावेळेला पुन्हा विथ टर्न जाण्याचा प्रयत्न होता. ब्रेक देखील केल्या, अपील जरूर केला होता, परंतु त्या ठिकाणी मिळते ती 1 धाव आणि एका धावेने स्कोर आता पुढे गेलेला आहे. 60 धावा 60 रन्स. सध्या ऑन स्क्रीन तुम्ही पाहतात प्रशांत शेट गोराटकर द के क्राउन स्लाइस ऑफ इवन, ज्यांच्या नावानं आज अनेक शाखा प्रत्येक विविध भागांमध्ये शहरांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. एक छोट्या सुरुवातीपासून आज एक मोठी कंपनी उभारली गेली आणि आज एवढं मोठं धाडस आपण द के क्राउन कंपनी चषक ठेवण्याचं
पाहतोय ते म्हणजेच प्रशांतजी गोराटकर यांच्या माध्यमातून इथे बॉल हवेत आहे. अमोल ठाकूर डाऊन दी बॉल येतोय. काय झेल पकडल्या, पाटमोरे धावत असताना विरुद्ध दिशेने धावत असताना तो झेल पकडला आणि खेळाडू बाद होतोय. 7वा धक्का राहणार संघाला. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता, अगेन्स्ट द टर्न जाण्याचा प्रयत्न होता आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मधनं अशा पद्धतीने मागे पळत सुटणं, धावत जाणं गोलंदाजासाठी सोपं काम नसतं. मात्र अमोल ठाकूरचा आपण विचार केला ना तर अमोल ठाकूर क्रिकेटर, कबड्डीपट्टू अशा अनेक स्पोर्ट्समध्ये तो सातत्याने खेळत आला आणि त्याची फिटनेस या सर्व गोष्टी महत्त्वाच्या ठरत असतात. क्रिकेट खेळत असताना, कबड्डी खेळत असताना तुमची फिटनेस महत्त्वाची असते. फिटनेसवर तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागत असतं आणि क्रिकेटचा आपण खेळ जर पाहिला तर सध्या व्यावसायिक दर्जा मिळाला आहे. परंतु आताच्या मागच्या काही वर्षांपूर्वीचा आपण विचार केला जेव्हा 40+ क्रिकेट सुरू झालं त्यावेळेला एक मात्र निश्चय आणि निर्धार होता की हो इथे झेल सुटला की शारीरिक फिटनेस करिता क्रिकेट हा खेळ खेळायला हवा आणि वयाच्या 40 नंतर ते गरजेचं असतं. परंतु आता इथे आपण बघतोय की डाव संपला, चर्चा ही सुरूच राहणार. परंतु एकूण आता 5 षटकांच्या समाप्तीने धावफलकावरती तुम्ही पाहतायत 61 धावा झालेल्या आहेत आणि 62 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्याकरिता वराळ देवी स्पोर्ट ताडाली संघाला. येस, थँक्यू सो मच समीरजी ठाकरे सर. वेलकम बॅक मित्रांनो. तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आज तिसऱ्या दिवसाला आपण सुरुवात केलेली आणि पहिली लढत ज्याचं या तिसऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे टीम यशवंत स्मृती राहणार आणि त्यांचा अगेन्स्ट फाईट करताना टीम वराल देवी ताडाली बॅटल. नुकतंच पहिलं सत्र देखील समाप्त झालं. 61 बनवण्यात आलं आणि 62 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलं टीम राहणालच्या माध्यमातून अगेन्स्ट टीम ताडाली. गेल्या 2 दिवसांमध्ये जबरदस्त खेळ आपण करत द केक राऊंड कंपनी ट्रॉफी 2026मध्ये पाहिला. एक जबरदस्त स्पर्धा आगे प्रशांतदा गोराटकर तसेच संपूर्ण जहनवान टिंभिवली प्रेझेंटचा भव्य दिव्य ग्रामीण क्रिकेटचा सोहळा आपण पाहत आहोत. आणि एक गोष्ट तर सांगण्यासारखी आहे कारण जी मेहनत या स्पर्धेकरिता संपूर्ण टिंभिवली टीमने घेतलेली आहे. कारण अगदी पहिल्या दिवसापासून आपण पाहिलं की ग्रामीण क्रिकेटमधले रती महारथी आपण या स्पर्धेमध्ये उतरताना पाहिले आणि हीच तर या स्पर्धेची ओळख आहे. कारण जे क्रिकेट गाजवलं आहे गेल्या कित्येक वर्ष टिंभिवली टीमने आणि तोच क्रिकेटचा वारसा जपत असताना हा एक चांगला प्लॅटफॉर्म उभा करून दिला. मी विनंती करतो टीम काल्लरीचं कॅप्टन आणि त्याचप्रमाणे टीम भाईंदर पाडाचं कॅप्टन आपण टॉपसाठी यायचं.
दुसऱ्या सत्राला सुरुवात आणि टार्गेट आहे 62चा. दोन्ही टीम्सला देऊया आपण विजयाच्या शुभेच्छा. दुसऱ्या सत्राला सुरुवात. पगला बॉल, पगलाच बॉल, फुल टॉस, लाऊड शॉट आणि इथे यष्टांचा वेध घेतलाय. प्लेड ऑन, सफलता पगली. पगलाच बॉल वरती बॅटर बाद झालाय. विकेटने सुरुवात. भाविक बजागे अगदी पगलाच बॉल वरती आता डगआउटच्या दिशेने चाललेत. भाविक बजागे आणि हर्षल चौधरी जोडी आपल्याला सलामीसाठी पाहायला मिळत आहे. अगदी पहिल्या सत्रामध्ये आपण गोड आवाज ऐकला या स्पर्धेचे. खरं तर प्रमुख समालोचक ॲज अ कॉमेंटेटर ही स्पर्धा जी लीड करतात आणि खरं तर अगदी फार तरुण वयापासून आणि आजही ते तरुणच आहेत. बट गेले कित्येक वर्ष जबरदस्त समालोचन आपण या भिवंडी तालुक्यामध्ये ज्यांचं ऐकलं असे समीरजी ठाकरे सर यांचा गोड आवाज तुम्ही ऐकला. बॅटर आता दाखल झालाय क्रमांक 3 वरती विजय शिंदे. शिंदे आलाय बॅटिंग करण्याकरिता. बट शिंदे आपल्या टीमला या परिस्थितीमधनं विजयापर्यंत घेऊन जाऊ शकतो का? कारण टार्गेट सोपा नाही आहे. 62चा तुम्हाला चेस कंप्लीट करायचा आणि त्यामध्ये देखील भाविक सारखा बॅटर अगदी पगलाच बॉलवरती बाद झाला. नेक्स्ट बॉल अपील, बट बॅटचा संपर्क आला असं अंपायरने तिथे सांगितलं. सिंगल आणि सिंगलचा साह्याने टीम टोटल आता पुढे जाते. स्कोरकडे आता 1 वरती जाऊन पोहोचला. पुढील सामना टीम बंद्रा मारुती काल्लेर आणि त्यांचा अगेन्स्ट फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल टीम श्री पोष मात्रा भाईंदरपाडा. चला दोन्ही टीम्सचे कॅप्टन, काल्लेरचे कॅप्टन आलेले आहेत. टीम भाईंदरपाडाचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण या. पोलचा फटका, लाजवाब फटका, पोल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. पगला तडाखा दिलाय, षटकार. परेश काबूकर, डीजे परेश. साऊंड सिस्टम जबरदस्त आहे. काबूकर खरं तर काबूकर यांची बॅटिंग पाहण्याकरिता 5 वर्ष मला वाट पाहावी लागली. तेव्हा जाऊन या सीझनमध्ये त्यांना बॅटिंग करताना मी पाहिलं आणि तो विचार मी नेहमीच करत होतो की जेव्हा वडनवगर टीम खेळते, परेश खेळतो, बट परेश बॅटिंगला कधी येईल? आणि त्याला बॅटिंगला येता येता 5 वर्ष लागले आणि त्यांचा हाच उद्देश राहिला. नेहमीच नवीन नवीन खेळाडूंना आपण संधी दिली पाहिजे. आता आपलं तर झालं, दुसऱ्यांचंही झालं पाहिजे, हाच उद्देश ज्यांचा नेहमीच रागला. परेश काबूकर आपलंही हार्दिक स्वागत. षटकार आलाय आणि त्यात नंतर टाळ्यांचा गजरही आपण पाकला. कारण 62चा चेस कंप्लीट करायचा रिक्वायर रेट जर आपण पाकला तर 12.22 पर ओव्हर. फुल बॉल ड्राईव्ह कव्हर्सला फिल्डर बॉल फील्ड केला जातो आणि सिंगलचा साख्याने टीम टोटल आता पुढे जाईल. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 8 ऑन द बोर्ड. ही स्पर्धा जर आपण पाहिली प्रिन्स मूवीज या वाहिनीच्या माध्यमातून यूट्यूबवरती ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जात आहे. लाईव्ह स्ट्रीमिंगचा राजा ज्यांना आम्ही भिवंडी म्हणतो. आणि राजा म्हटलं तर राजा आपल्या मेहनतीने बनतो आणि ही मेहनत गेले कित्येक वर्ष. अगदी आम्ही जेव्हा जिल्हा परिषद शाळेमध्ये होतो तेव्हा फक्त आम्हाला एकच स्ट्रीमिंग टीम माहिती होती, ती म्हणजे प्रिन्स मूवीज. 2012-11 आमदार चषक त्यावेळेला आपण पाहायचो. भिवंडीचं क्रिकेट तेव्हापासून, त्यानंतर RK ट्रॉफी त्याआधी, आणि तेव्हापासून प्रिन्स मूवीची सुरुवात आणि आजपर्यंत ते सातत्य, ती मेहनत आणि स्ट्रीमिंग करत असताना कॅमेरा वर्क असो, ऑपरेटिंग असो, प्रत्येकी गोष्टीमध्ये क्वालिटी आपल्याला नेहमीच प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून या संपूर्ण टीमच्या वतीनं नेहमीच पाहायला मिळालेली आहे. आणि दरम्यान पहिल्या षटकाचा खेळही समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये एकूण 8 आणि 1 धक्का लागला अशी परिस्थिती. दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम वरालदेवी ताडाली. खेळ लागला येत्या 4 ओव्हर आणि 4 ओव्हरमध्ये करायचं 54. 54 धावा 4 ओव्हरमध्ये करायचं. चला रिक्वेस्ट आहे टीम राहणार थांबू नका प्लीज, फिल्डिंग सेट करा. आपल्याकडे वेळ अजिबात नाही आहे, फिल्डिंग सेट करा. आणि सध्या सगळीला वॉल ऑफ राहणार
देखील आमच्या समवेत जोडले गेलेत आणि ते कुठेही बसले तरी लांबनं त्यांना ओळखता येते की वेगळीच हँडसम डॅशिंग पर्सनॅलिटी ती आहे. त्यांचं देखील वय वाढतं की नाही ते मलाही समजत नाही आहे. 6 वर्ष आधी देखील तसेच दिसायचे, आजही तसेच दिसतात. विवेक नाईक आपले मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. बॉलर तयार होतो गीतेश माळी या दुसऱ्या षटकामध्ये. वेळेकडे लक्ष असू द्या फिल्डिंग टीम राहणार. आणि एक गोष्ट मला आता जस्ट आठवली, या बॉल नंतर ती गोष्ट नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. फुल टॉस ऑन साइडला फटका, फुल टॉस बॉल वरती. बॉल चालला एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार तर आहे, हाईट चेक करायची आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे, येस चेक केलं जाईल थर्ड अंपायर. आणि खरं जर आपण पाहिला चौकार जरूर आहे, बट एक्झॅक्टली हाईट काय होती, बॉल बिलो द वेस्ट होता की ओव्हर द वेस्ट होता ते चेक केलं जाईल. ऑनफिल्ड डिसिजन फेअर आहे आणि त्या डिसिजनला बॅटर्सने चॅलेंज केले. सर बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे, यस. इट्स अ फेअर डिलिव्हरी, बिमर नाहीये. नेक्स्ट बॉल, स्विच हिटचा फटका खेळायचा होता. आता इथे झाली गडबड, रनआउटची शक्यता आणि रनआउट चा स्वरूपामध्ये आता झटका लागला हा दुसरा. काल एक भरपूर चांगली कविता देखील ऐकवली ठाकरे सरांनी, आणि त्या कवितेचे लेखक कोण होते? अमर कोळी. आणि तसेच या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रशांतदादा गोराटकर दादांचं देखील आगमन झालं. आपलेही सहर्ष हार्दिक स्वागत अच्छा या तिसऱ्या दिवसामध्ये. विकेट मिळाली, धक्का दुसरा लागला आणि बॅटर आता दाखल झाला कीर्तिराज. आता हलक्या हाताने खेळला, गॅप मध्ये बॉल चाललाय डीप पॉइंटला आणि अखेरता आता बॉल फील्ड झाला. आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली डीप पॉइंटला. फिल्डर आकाश नाईक तिथे होतं, चांगली फिल्डिंग तशी राखली. भरपूर सारे नवीन नवीन चेहरे टीम मध्ये पाहायला मिळतात. स्विच हिटचा फटका खेळायचा होता, पॉइंटचे फिल्डर येतात. मयुरेश नाईक तिथे आहेत एक्स्ट्रा कव्हरला. बॉल फील्ड केला जातो आणि इथेही जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली झाली. बॉलवरती सिंगल, स्कोरकार्ड सिंगलचा साह्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचली 15 वरती. जिंकण्याकरिता आणखीन करायचं आहे इथनं 47 धावांची आणखीन आवश्यकता आहे. चेंडू लागलेत, येते 20 मध्ये 47 करायचे आहेत. रिक्वायर्ड देखील आता झपाट्याने पुढे चालला. या क्षणाला मोठे फटके हवेत. पॉवर प्लेचा बेनिफिट घेणं, पॉवर प्ले फोडणं हे बॅटरसाठी मॅटर करत होतं. बट बॉलिंग या ओव्हरमध्ये गीतेशनं आतापर्यंत चांगली केली आहे. पहिला फुल टॉस होता तिथे चौकाराला, बट त्यानंतर लाईन आणि लेंथमध्ये कोणत्याही प्रकारे मिस्टेक गीतेशने देखील केलेली नाही आहे. कारण त्यालाही ठाऊक आहे की इथनं जे एफर्ट्स आपण लावणार आहोत त्याचा रिझल्ट आपल्याला पुढे मिळणार आहे. पुलचा फटका आणि बॉल चालला थेट डगआउटच्या दिशेने. एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. नाखुश अन्य खेळाडू, कारण कुठेतरी डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर नव्हता आणि बॅक ऑफ लाईन डिलिव्हरी अशा सिच्युएशनला टाकणं हा पर्याय चुकीचा. आणि हा पर्याय फिल्डिंग टीमसाठी चुकीचा आहे, बट हा पर्याय बॅटिंग टीमसाठी योग्य आहे. बॅक ऑफ लाईन बॉल, चौकार येतोय. आता देखील बॅक ऑफ लाईन बॉल होता, पडल्यानंतर राईज झाला, अतिरिक्त रन मिळाला. एक्स्ट्राचा साख्याने स्कोर कार्ड आता पुढे चाललाय. टीम टोटल आता जाऊन पोहोचेल
2-0, 20 ऑन द बोर्ड, 20 धावा स्कोर कार्ड वरती. आणि हा सामना ज्या प्रकारे पुढे चाललाय असं वाटतं की पहिला सामना आजच्या दिवसामधला बट एक क्लोज एन्काउंटर नक्कीच पाहायला मिळू शकतं. स्विच हिट अँड स्वीट हिट, हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. बॅक ऑफ लन बॉल, ते देखील इतक्या कमी गतीने. तर ही बॅटरसाठी खरंतर संधी आहे मोठे फटके खेळण्याची आणि त्या संधीचा फायदा भरपूर चांगल्या पद्धतीने घेतला बॅटर कीर्तिराजने. कीर्तीचा राज आपल्याला ग्राउंडमध्ये पाहायला मिळाला. काय जबरदस्त बॅटिंग त्याने केली आहे. 2 चांगले फटके त्याच्या बॅटमधून आलेत आणि आतापर्यंत खेळ समाप्त झाला 2 षटकांचा आणि 2 षटकांचा अखेरचा स्कोर कार्ड आहे 24 लॉस ऑफ 2. टीम वराल देवी ताडाली. खेळ लागलाय येत्या 3 ओव्हरचा आणि जिंकण्याकरिता करायचा स्टील 38. 38 संख्या हव्या आहेत आणि या शेड्यूलला कटी मॉडेल सुरू आहे आणि तिथे चर्चा या सुरू असतील की कीर्तिराजची विकेट आपल्याला हवी आहे. हर्षल ज्या प्रकारे बॅटिंग करतोय हर्षलची आपल्याला विकेट हवी आहे. कारण या शेड्यूलला विकेट जर येतील तर आपण पुढे जाऊन 38 डिफेंड करू शकतो. अदरवाईज कार्य थोडं अवघड आहे. चला टीम राहणार, वेळ नाही आपल्याकडे. फिल्डिंग सेट करा आणि 3rd ओव्हरला सुरुवात करा. चर्चा बॅटर्सच्या देखील झाला, चर्चा फिल्डिंग टीमच्या देखील झाला, पण चर्चेचा निष्कर्ष कोणाच्या बाजूने येईल. 18 मध्ये करायचा 38 धावा. 3rd ओव्हर बॉलर तयार होतो या 3ऱ्या षटकामध्ये. आदित्य नाईक वरती विश्वास दाखवण्यात आला. हा विश्वास गोलंदाज ते आपण पहिल्या षटकामध्ये आदित्यने फक्त 8 धावा कन्सीड केल्या. एक विकेटही त्याला तिथे मिळाली आणि त्याचमुळे कुठेतरी तासावरती विश्वास दाखवण्यात आला या 3rd ओव्हरसाठी. 18 मध्ये 38 इथे चेस करायचा तडाली टीमला. वेळ जास्त चाललाय त्याकडेही लक्ष असू द्या. टीम राहणार. आता 4 फिल्डर आपल्याला इनफिल्डमध्ये पाहायला मिळतात. त्या व्यतिरिक्त जे सर्व फिल्डर आहेत ते डीपमध्ये बाउंड्री लाईनवरती आहेत. आदित्य आणि आता समोर स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय हर्षल चौधरी. 18-38 फुल बॉल होता. डाऊन द ग्राउंड स्ट्रोक लॉंग ऑन द फिल्डर आहे. बॉल फुल केला जातो. गीतेश तिथे सिंगल कंप्लीट केली जाईल. 17 चेंडू लागले. 17 मध्ये करायचं 37. 17-37 समीकरण आहे. बट ऑनेस्टली मी नेहमी ही गोष्ट सांगतो की एक क्रिकेट प्रेमी म्हणून, एक समालोचक म्हणून की मॅच कोणीही जिंकू द्या, मॅच शेवटच्या चरणापर्यंत रंगली पाहिजे, चांगली फाईट झाली पाहिजे. कारण क्रिकेट प्रेमी जे आहेत ना त्यांना माहिती आहे की एखाद्या थ्रिलर ब्लॉकबस्टर मूवीपेक्षा जास्त मजा एक क्लोज एन्काउंटर मॅचमध्ये येते आणि इथेही ते होऊ शकतं. पण ते करण्याकरिता आदित्यला हे षटक चांगलं टाकावं लागेल. चला टीम पोष मात्रा भाईंदर पाडाचे कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करा आणि कोळीवली टीम जरी आली असेल आपणही संपर्क साधा. कीर्तिराजसाठी हा बॉल दिशा खराब आणि ती वेळ नाही आहे की तुम्ही डिफेन्सिव्ह अप्रोचने बॉलिंग कराल. कारण या क्षणाला बघा चेंडू लागले 17 मध्ये 36 करायचं. इथे 1 ते 2 चांगले फटके आले तर हा सामना पूर्णपणे ना झुकू शकतोय ताडालीचा वाजून. आणि त्याचमुळे हे ते षटक आहे ज्या षटकामध्ये दोन्ही टीमचा पॉइंट ऑफ व्ह्यू जर मांडायचं झालं चर्चा पण या बॉल नंतर नक्कीच करूया. राऊंड द विकेट उडवलाय ऑन साइडला. कनेक्शन तितकंसं चांगलं नाहीये बट तरी सुद्धा फिल्डरची मिस जजमेंट आणि त्याचा फायदा इथे होईल बॅटिंग टीमला. बॉल चाललाय एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर येतोय चौकार. आणि आता समीकरण या मॅच मध्ये राखले चेंडू लागलेत येते 16 आणि 16 मध्ये करायचं 32. खुश नाहीये टीम राहणार. प्रेक्षक देखील खुश नाही आहेत कारण या क्षणाला ही कॅच व्हायला हवी होती. जजमेंट चुकलं आणि त्याचा फटका आता किती बसेल. कीर्तिराज 3 चेंडू खेळला. मी म्हटलं ना कीर्तिराजचा राज आहे सध्याच्या घडीला. 3 चौकार त्याचा बॅटमधनं आलेत आणि स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 30 वरती आणि आणखीन करायचं 32 धावांची आवश्यकता आहे. पण इथे ही जी मिसजजमेंट झाली, हा जो बॉल निसटला तो बॉल निसटला की सामना निसटला. स्विच हिट खेळायचा होता लाऊड शॉट बट पंचांची सहमती तिथे नाहीये. लेग बाईजचा स्वरूपामध्ये सिंगल मिळेल. सिंगलचा साख्याने टीम टोटल आता 31. 31 धावा स्कोर कार्ड वरती. प्रत्येकी बॉलवरती ज्या घटना घडतात, ज्या गोष्टी घडतात त्यात नंतर इथे डगआउटमध्ये हार्टबीट वर खाली होत आहे. कारण नॉकआउट मॅच जेव्हा असते ना तुम्हाला ठाऊक आहे की नॉकआउट मॅच जिंकलो तर पुढे जाणार आहोत, हरलो तर स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल. आणि त्याचमुळे कुठेतरी आता या क्षणाला जर आपण फिल्डिंग टीमचा पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार केला तर विकेट हवी आहे. बट इथे बॉल उंच गेलाय. स्वतः बॉलर आदित्य येतोय. कॉट अँड बॉल
च्या स्वरूपामध्ये विकेट. धक्का आता लागला तिसरा. बॅटर दाखल झाला अमोल ठाकूर क्रमांक 5 वरती. कीर्तिराज देखील, अमोल ठाकूर देखील. बट सध्याची परिस्थिती अजूनही इतकी सोपी नाही आहे. अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक खेळायचा होता, दिशा खराब. टीम भाईंदरपाडाचे कॅप्टन, चला या आपण. भाईंदरपाडा टीम देखील आलेली आहे. कॅप्टनला रिक्वेस्ट आपण या लवकर. तसेच सन्माननीय राकेशदादा पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. आज भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण जितक्याही स्पर्धा पाहत असतो, आताही दिशा खराब आहे. सन्माननीय राकेशदादा पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. विहान एंटरप्राइजेसचे ओनर आणि खरं तर एक नामवंत उद्योजक आणि समाजसेवेमध्ये जे नेहमीच अग्रेसर राखलेत आणि त्याचप्रमाणे भिवंडी ग्रामीणचं क्रिकेट विकसित करण्यामागे देखील ज्यांची फार मेहनत आपण नेहमीच पागलेली आहे, अशा आपल्या सर्वांचे लाडके राकेशदादा पाटील साहेबांचं आगमन झालं. मी साहेबांना विनंती करतो या आपण मंचावरती आपलंही द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मॅचची सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर स्कोर कार्ड सध्याचा घडीला आता जाऊन पोहोचला 34 धावा स्कोर कार्ड वरती. चेंडू लागले येते 13 आणि 13 मध्ये करायचा 28 धावा. तेच तर मी सांगितलं की क्लोज एन्काउंटर होऊ शकतो आणि त्याच दिशेने हा सामना वाटचालही करतोय. बॉल हवेमध्ये आगे फिल्डर येत आहेत बट कॅच ड्रॉप आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर रन्स देखील काही कंप्लीट झाला, खेळ देखील समाप्त झाला. 3 ओव्हरचा इक्वेशन मी पोहोचवता. तसेच या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे आपल्याला फ्लेक्स पाहायला मिळतात, बॅनर्स पाहायला मिळतात, ते डिझाईन ज्यांनी खरं तर केलेले आहेत करी आर्ट्स या संपूर्ण मी म्हणेन टीमचंही मी कौतुक करेन की जबरदस्त फ्लेक्स त्यांनी डिझाईन केले त्या स्पर्धेमध्ये. कारण एकूण एक फ्लेक्स या मैदानाच्या चारही बाजूने आमच्या मान्यवरांचे फ्लेक्स असतील, स्टँडचे फ्लेक्स असतील, इवन कॉम्बॉक्सचा फ्लेक्स असेल, इच अँड एव्हरी फ्लेक्स डिझाईन बाय करी आर्ट्स, त्यांचे मी विशेषतः कौतुक करेन. आणि आता समीकरण लागले, चेंडू लागलेत, येते 12 आणि 12 मध्ये करायचं 26. आता येते 12 चेंडू, कोणाचे 12 वाजवतील, कोणाला हसवून जातील याचं उत्तर तरी येत्या 12 चेंडूवरतीच मिळणार आहे. राकेश दादांना विनंती असेल दादा या आपण मंचावरती. मी उल्लेखही नुकताच केला, भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न जितक्याही स्पर्धा आपण नेहमीच पाहत आलोत त्या प्रत्येकी स्पर्धेवरती अगदी बारीक आहे लक्ष, कुठे काय कमी पडतीये का. आणि स्पेशली जर आपण पाहिलं तर भरपूर साऱ्या युवा टीम्सलाही ज्यांनी आजपर्यंत पाठिंबा दिला, प्रत्येकी युवा खेळाडूंना सपोर्टही केला. 12 मध्ये करायच्या 36 झालेल्या आहेत. असे आपल्या सर्वांचे लाडके राकेशदादा पाटील साहेबांचं आगमन झालं. दादा या पण मंचावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. 12 मध्ये करायचं 26 धावा आणि आता येईल मजा. 4th ओव्हर आणि बॉलर तयार होतोय अक्षय चौधरी. तयार होतोय. बॅटिंग चांगली केली आज अक्षयने, पण आता बॉलिंग मध्ये देखील तसंच काही कार्य आपल्या टीमसाठी करायचं. अन्यथा या स्पर्धेमधला पुढचा प्रवास किंवा स्पर्धेमध्ये टिकणं अवघड होऊ शकतं. 12-26 वेळ जास्त चाललाय. फिल्डिंग टीम पहिली सूचना अंपायर्सने दिली आहे.
यानंतर सूचना नसेल, यानंतर पॅनल्टी असेल. चला घाई करा. 12 मध्ये 26 अक्षय चौधरी या फोर्थ ओव्हर मध्ये. हे षटक महत्वाचं आहे कारण 12 मध्ये 26 करायचं. हलक्या हाताने खेळला बॅटर अमोल ठाकूर. अमोलला देखील माहिती आहे की आपल्याकडे लेफ्टी बॅटर कीर्तिराज ग्राउंड मध्ये आगे आणि वाऱ्याचा प्रवाह देखील त्याच दिशेने आगे. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ही गोष्ट नेहमीच कॉमन राहिलेली आहे की जिथे वारा तिथेच मारा. आणि या क्षणाला वाऱ्याचा ॲडव्हान्टेज किती घेतला असेल बॅटर कीर्तिराजकडून, कारण या आधी आपण पाहिली होती की मागील ओव्हरमध्ये एक चांगला फटका आला होता, बट वाऱ्याच्या प्रवाहामुळे तो बॉल ग्राउंडमध्ये रिटर्न आला. आणि कुठेतरी आता जॅनने बॅटिंग केली जात आगे. हा एंड लेफ्टी बॅटरसाठी अनुकूल आहे कारण विंडचा ॲडव्हान्टेज मिळवला जाऊ शकतो. समीकरण रागलं 11 मध्ये करायचं. 25 धावा, 11-25 समीकरण या मॅचमध्ये लागलं. अक्षय नेक्स्ट बॉल, फुल लेंथ बॉल. बॉल मागे चालला, फिल्डर येतात आणि सिंगल साठी नकारलं. बघा वाऱ्याचा प्रवाह जरूर अनुकूल आहे, बट महत्वाची गोष्ट ही देखील आहे की त्यासाठी शॉर्ट सिलेक्शन देखील मॅटर करेल. पुढील सामन्यामध्ये आपल्याला बंद्रा मारुती काल्ले टीम देखील इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. आणि करते त्या टीमचे पुरस्कर्ते आणि एक नामवंत उद्योजक. बॉल हवेमध्ये आगे, अक्षय पोहोचू शकणार नाहीये. प्रयत्न चांगले केले आणि तोपर्यंत जर आपण पाहिले तर कंप्लीट केल्या जातील या 2 धावाचा उल्लेख मी करत होतो. या स्पर्धेमध्ये ज्यांचं आम्हाला महत्त्वाचं योगदानही लाभलं आणि ज्यांनी नेहमीच युवा खेळाडूंना, युवा टीम्सना नेहमीच पाठिंबा दिला, असे आपले सर्वांचे लाडके राकेशदादा पाटील साहेब, त्यांची महत्त्वाची उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळत आहे. आणि साहेबांचा कटआउट देखील आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळतो. विहार एंटरप्राइजेसच्या नावाने आपण भरपूर साऱ्या टीम्सला खेळताना पाहिले आणि त्या टीम्सला आजपर्यंत पुरस्कृत करण्याचं काम ज्यांनी केलं आणि त्याचप्रमाणे भिवंडीमध्ये प्रत्येकी मोस्ट ऑफ युवा टीमला ज्यांनी नेहमीच पाठिंबा दिला आणि याही स्पर्धेमध्ये ज्यांचं महत्त्वाचं योगदान आम्हाला लाभलं असे नामवंत उद्योजक आणि समाजसेवेमध्ये जे नेहमीच अग्रेसर लागलेत असे सर्वांनी राकेशदादा पाटील साहेबांची महत्त्वाची उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळतं. साहेबांचं पुनश्च एकदा मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. बॅक ऑफ लेंथ खेचून मारला, वा कीर्तिराज, वा कीर्तिराजचा राज आलाय, कडक फटका, षटकार. आणि आता समीकरण राखलं, चेंडू राखले ते येते 8 आणि 8 मध्ये करायचं 17. 8 मध्ये 17. ब्लॉकबस्टरचा उल्लेख मी केलाच होता की क्रिकेट प्रेमींसाठी ना मूवी राहू द्या बाजूला हो, क्रिकेट मॅच जेव्हा क्लोज जाते ना त्यापेक्षा जास्त चांगली गोष्ट काय असू शकते. आणि या क्षणाला एक क्लोज इन्काउंटर इव्हिनिंग सेशन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 8 मध्ये 17 राहिला. आता येतोय हा निर्धाव चेंडू, निर्धाव डॉट बॉल येतोय. कहाणीमध्ये ट्विस्ट. आता समीकरण लागलंय 7 मध्ये करायचं 17 धावा. काय मॅच सुरू आहे, प्रत्येकी बॉलवरती आता असं वाटतं की राहणार पुढे चालली आहे. त्यानंतर एखादा मोठा फटका येतोय, ताडालीचा कमबॅक होतोय. आता 7 चेंडू लागले, 7 मध्ये करायचं 17 धावा. हा बॉल महत्वाचा. या बॉलवरती जर बाउंड्री नाही आली तर हा सामना कुठेतरी खिशामध्ये असेल राहणारचा. फुल लेंथ बॉल, आणखीन एक डॉट बॉल. षटकारानंतर अंडर प्रेशर 2 सटीक यॉर्कर, 2 निर्धाव चेंडू आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झाला 4 ओव्हरचा. आणि एंड ऑफ द 4th ओव्हर 62च्या चेज मध्ये 45 लॉस ऑफ 3. टीम वरालदेवी ताडाली खेळ राहिला 1 ओव्हरचा आणि 1 ओव्हरमध्ये आता करायचं आहे 17. 6 चेंडू 17 धाव्यांचं समीकरण. आणि महत्वाची गोष्ट की आता अमोल ठाकूर स्ट्रायकिंग एंडवरती असतील. 6-17चं समीकरण राखलं आणि लास्ट ओव्हरची जबाबदारी बॉलर तयार होतोय समतेश नाईक. आणि समतेशला अशाच परिस्थितीमध्ये नेहमीच पुढे केलं जातं कारण निडर बॉलर आणि अशा परिस्थितीमध्ये त्याने नेहमी चांगलं कार्य देखील जरूर केलं. बट या क्षणाला एक गोष्ट तर आहे की समोर अमोल ठाकूर आहे आणि हा बॅटर देखील आपल्याला माहिती आहे की कित्येकदा अशा परिस्थितीमधनं त्याने आपल्या टीमला पुढे नेलं आणि आजही त्याच्याकडनं त्याच अपेक्षा ताडाली टीम नक्कीच ठेवत आहे. पण अपेक्षांवरती आता समतेश खरा उतरेल की अमोल खरा उतरेल
कोणता खेळाडू आपल्या टीमला इथनं विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. येते 6 चेंडू ठरवतील की दुसऱ्या फेरीमध्ये कोण आणि या स्पर्धेच्या बाहेर कोण. 6-17 पगले 3 चेंडू महत्वाचे राहतील. समतेश नाईक, नाईकचा पगलाच बॉल आणि फुल्लन बॉलने सुरुवात. इनर एज विकेट किपरने बॉल फील्ड केला आणि डॉट बॉलने सुरुवात या अंतिम ओव्हरची. खरं तर जर आपण विचार केला तर एकंदरीत हा जो 5-17चा इक्वेशन आहे ना तो 8-17 होता. गेले 3 चेंडू एकही धाव आली नाहीये आणि त्याचमुळे आता मोमेंटम शिफ्ट होतोय फिल्डिंग टीमचा बाजूने आणि इथे आता मस्ट मोठा फटका हवाय ताडाली टीमला. अदरवाईज कार्य अवघड होणार आहे. 5 मध्ये करायचा 17. आपण उल्लेख केला की अमोलमध्ये ती अबिलिटी जरूर आहे पण त्या अबिलिटीचं प्रदर्शन इथे होऊ शकतं का. 5-17 मोठा फटका हवाय टीम वराल देवी ताडालीला. नेक्स्ट बॉल यॉर्कर आणि एक डॉट बॉल. क्या बात है, क्या बात है समतेश नाईक. मी ते सांगितलं ना की निडर बॉलर अशा परिस्थितीमध्ये बॉलिंग करण्याचा त्याच्याकडे इतक्या कमी वयामध्येही अनुभव आहे आणि या क्षणाला पगले 2 चेंडू अगदी खोलून ठेवलं बॅटरला. 2 निर्धाव. आता 4 मध्ये करायचं 17. आता सध्याची परिस्थिती पाहता टीम राहणार या रेसमध्ये पुढे आणि एखादा मोठा फटका जर इथे येतोय तर कमबॅक ताडालीचा देखील होऊ शकतोय. बट आणि एक डॉट बॉल आणि एक डॉट बॉल आता विजयाच्या दिशेने घेऊन चाललाय टीम यशवंत स्मृती राहणार टीमला. गेले 5 चेंडू एकही धाव आली नाहीये आणि सध्याच्या घडीला ते म्हटलं जातं ना की माणूस परिस्थितीला नाही घडवत. या क्षणाला जो खेळ आतापर्यंत राखलेला आहे टीम ताडालीचा ते खुश नसतील पण हा फटका चाललाय लॉंगॉनचा वरनं बाउंड्री लाईनचा बाहेर. कहाणी अजून बाकी आहे कारण अमोल स्ट्रायकिंग एंड वरती आहे. 3 निर्धाव नंतर आला हा षटकार. चेंडू लागलेत येते 2 आणि 2 मध्ये आता करायच्यात 11 धावा. क्रिकेट इज अ अनप्रेडिक्टेबल गेम आपण एक का म्हणतो. 3 निर्धाव जरूर आले पण त्यात नंतर आलेला हा षटकार. आता 2 चेंडू लागलेत करायच्यात 11 आणि जर मॅच टाय झाली सुपर ओव्हर आहे. सुपर ओव्हर पाहायला मिळेल असे वाटायला लागलं. सुरुवात ज्या प्रकारे झालेली आहे खरं तर दोन्ही टीम्स म्हणत असतील जो निकाल लावायचा तो 2 चेंडूवरतीच लावायचा कारण सुपर ओव्हर जर झाली तर त्यानंतर अडचणी आणखीन वाढणार आहेत आणि त्याचमुळे एकंदरीत आपण ताडाली टीमचा पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला त्यांचा हा देखील प्रयत्न असेल. इथे सुपर ओव्हर झाली तरी काम बनेल पण या क्षणाला इथे अमोलचा प्रयत्न असेल की इथे 2 चेंडू येता बॉल खरं तर महत्वाचा. जर येत्या बॉलवरती चौकार अथवा षटकार आला तर लास्ट बॉलवरती दबाव दोन्ही बाजूंनी असेल. 2 मध्ये करायचा 11 धावा. कोणी विचार केला होता की एक चांगला स्टार्ट नंतर जिथे 8 मध्ये 17 होता तो समीकरण 3 मध्ये 17 पर्यंत येऊन पोहोचला आणि त्यात नंतर हा षटकार आला आणि आता चेंडू लागलेत येते 2 आणि 2 मध्ये करायचा 11 धावा. फाईट चांगली दिली खरं तर दोन्ही टीम्सने लढत चांगली दिलेली आहे दोन्ही टीम्सने बट विजयाचा आस्वाद या मॅच मध्ये कोण घेईल या स्पर्धेमध्ये पुढे जाताना आपल्याला कोणती टीम पाहायला मिळेल. टीम राहणार की टीम ताडाली. खेळ लागला 2 बॉलचा आणि 2 बॉल मध्ये करायचा 11. हा बॉल महत्वाचा. बाउंड्री या बॉलवरती हवी आहे ताडालीला. नेक्स्ट बॉल अलॉंग द ग्राउंड चाललाय. लॉंग ऑन आखेत बॉल स्टॉप केला आणि बॉल स्टॉप करून हे सुनिश्चित केलं की शेवटचा बॉल जर लीगल येतोय तर डेफिनेटली या मॅच मध्ये बाजी मारताना आपल्याला पाहायला मिळेल टीम यशवंत स्मृती राहणार. विशाल मोहन भोईर दादांचे देखील आगमन झालेलं मी त्यांनाही विनंती करतोय आपण या मंचावरती आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत आहे. शेवटचा 1 बॉल राहिला करायचा 11. शेवटचा बॉल येतोय षटकार बट मेहरबा आते आते बहुत देर हो गई. वेल प्लेड टीम राहणार. जबरदस्त खेळ लागला. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया आणि या सामन्याचा सामनावीर ठरला ज्याने बॅटिंगही जबरदस्त केली ज्याने बॉलिंगही जबरदस्त केली आणि अक्षय चौधरी इज अ प्लेअर ऑफ द मॅच. अक्षय या आपण मंचावरती. अक्षयला आपण देणार प्लेअर ऑफ द मॅच. त्याचप्रमाणे दोन्ही टीम्स आलेल्या आहेत. आपण टॉस देखील करूया. टीम कल्लेरचं कॅप्टन आणि त्याचप्रमाणे टीम भाईंदर पाडायचं कॅप्टन आपण या.
सर्वप्रथम मी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो आपण या आणि हा टॉस करण्याकरिता मी विनंती करतो सन्माननीय छत्रपती पाटील साहेब, मी साहेबांना विनंती करतो आपण यायचं साहेबांच्या शुभेच्छा आपण करूया टॉस. सन्माननीय छत्रपती पाटील साहेबांना मी विनंती करतो स्पेशली हा जो